नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्याचे समईचे महरब बघणार आहोत, जे आपण चक्राच्या डिझाईनमध्ये बनवलेले आहे। थोडं वेगळी डिझाईन आज बनवायचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। 6 नंबरचे हिरवे मोती लागणार आहेत, गुलाबी आणि पांढरे मोती लागणार आहे, तंगूस, सुई आणि कात्री लागणार आहे। चला तर आपण बनवूया। तर तंगूसमध्ये आपण 17 मोती घेतलेत। सुरुवातीला 2 गुलाबी, 3 पांढरे, परत एक गुलाबी घेतलाय, परत 3 पांढरे, परत एक गुलाबी, 3 पांढरे आणि परत एक गुलाबी आणि परत 3 पांढऱ्याचे आपण 4 सेट घेतलेले आहेत। असे एकूण आपण 17 मोती घेतलेले आहेत। तर हे सगळे मोती एकदम घालून घ्यायचे आहेत आपण। आता हे सगळे मोती घातल्यानंतर 17 मोती घातल्यानंतर खालीचे जे 2 मोती आहेत गुलाबी, त्या गुलाबी मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची आहे आणि ओढून घ्यायचं आहे चांगलं। आता इथं आपण ह्या 2 मोतीमधून सुई काढलेली होती। तर परत इथं 3 पांढरे मोती घ्यायचे, 3 पांढरे मोती, परत 2 गुलाबी घ्यायचे, हे 2 आपण घेतले होते तसे, आणि परत 3 पांढरे घ्यायचे। इथं आपण 8 मोती घातलेत, 6 पांढरे आणि 2 गुलाबी घातलेत। आता हे घातल्यानंतर हा जो लाल गुलाबी मोती आहे, सुरुवातीला जो आपण बनवला होता, त्याच्यामधून सुई काढायची, ओढून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस। तर इथं परत आपण 3 पांढरे मोती घालायचे, परत एक गुलाबी घालायचा, परत 3 पांढरे, परत एक गुलाबी, असे एकूण इथं आपण 10 मोती घातलेत। 3 पांढऱ्याचे 3 सेट केलेत आपण। आता हे खालचे जे 2 मोती आहेत गुलाबी, त्याच्यामधून सुई काढायची अशा प्रकारे। आता परत इथं 3 पांढरे घ्यायचे, परत एक गुलाबी, 2 गुलाबी घ्यायचे, खालचा करताना प्रत्येक वेळी 2-2 गुलाबी घ्यायचे आणि परत 3 मोती घालायचे, आणि परत ह्या गुलाबी मोतीमधून सुई वरच्या बाजूने काढायची। आता वर पण तसंच करायचं आहे। तर इथं 3 पांढरे, परत एक गुलाबी, परत 3 पांढरे आणि परत एक गुलाबी आणि परत 3 पांढरे घालायचे। हे घालून परत हे खालचे जे मोती आहेत, हे खालचे जे गुलाबी मोती आहेत 2, त्या मोतीमधून सुई काढायची। आता परत तसंच करायचं आहे। 3 पांढरे घ्यायचे, 2 गुलाबी आणि परत 3 पांढरे, परत ह्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची। आता हे खालचे 3 झालेले आहेत। असे आपण एकूण खालच्या बाजूने गोल 14 येईपर्यंत आपण ते विणत जायचं। आता हे आपण विणलेलं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हे 14 येईपर्यंत आपण विणत जायचं, करून घ्यायचे ते। आता हे दोन्ही जोडून घ्यायचेत आपल्याला। तर इथं आता सुरुवातीला 3 घ्यायचेत पांढरे मोती, परत 2 गुलाबी घ्यायचे आणि परत 3 पांढरे घ्यायचेत, आणि पूर्ण महिरप आपल्याला गोल करायची म्हणून जोडायचं आहे। आता परत ह्या गुलाबी मोतीमधून सुई घ्यायची,
आता इथं 3 पांढरे घ्यायचे आपण, एक गुलाबी आणि परत 3 पांढरे. इथं 7च मोती घेतलेत आपण, जोडायचं आहे आपल्याला इथं. आता हे 6-7 मोती घातल्यानंतर इकडचा जो गोल आहे वरचा, ह्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची. फक्त गुलाबी मोतीमधून सुई काढायची, म्हणजे ही महिरप गोल होते. आता परत इथं 3 घालायचे पांढरे. हे 3 पांढरे घेऊन ह्या इकडच्या 2 लाल मोतीमधून सुई बाहेर काढायची. आता परत 3 पांढरे घालायचे आणि इकडच्या 2 गुलाबी मोतीमधून वरच्या बाजूने काढायचे, म्हणजे हे महिरप असं गोल तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे वरचं डिझाईन करायचं आहे. तर ह्याच्या पुढे काय करायचं आहे आपण, आता ही सुई आपण वरच्या बाजूने घ्यायची. ही सुई सगळ्यामधून काढून हे खालचा जो गोल केला होता पांढरा आपण तिथपर्यंत घ्यायची सुई. तुम्ही इथं बघू शकता आपण सगळ्या मोतीमधून काढतोय सुई खालच्या बाजूला येण्यासाठी. आता हे जे मधले 3 मोती आहेत त्या मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची. ह्या 2 मोतीमधून काढूया, म्हणजे मधल्या सुईमध्ये येणार ती. आता इथं आपण 3 हिरवे मोती घेऊयात. आणि त्या एकाच मोतीमधून मधला जो मोती आहे त्या एकाच मोतीमधून सुई काढायची आणि इथं 4 मण्यांचं ते चौकोन तयार करायचं आहे इथं. आता परत पुढच्या हा जो आहे ह्याच्यामधल्या मोतीमध्ये घ्यायचं आहे, 3ऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई. आता परत इथं 3 मोती घालायचे. एकाच मोतीमधून काढायचं मधल्या. आता हे जेव्हा आपण हे करत जातो हिरवं, तो आतला गोल आहे जो असा वेडावाकडा दिसतोय थोडा, तो अगदी सरळ दिसणार आहे. आपण हे हिरव्या मोतीचे जे 4 मण्यांचं चौकोन करून सगळ्या ह्याच्यामध्ये केल्यावर अगदी गोल छान दिसणार आहे तो. असं पूर्ण आपण प्रत्येक गोलमध्ये 4 मण्यांचं चौकोन करून घेऊयात हिरवं मोती घालून. कारण खालचा जो मधला गोल आहे पांढरा, त्याच्यामधून परत एकदा सगळ्यामधून सुई गेल्यामुळे तो आतला गोल अगदी व्यवस्थित झालेला आहे. आता हे 3 झाले. आपण हे सगळ्यामध्ये असेच चौकोन करून घेऊयात. तर असं चौकोन केलं आहे तर आतला गोल अगदी व्यवस्थित दिसतोय आता आपला, अशा प्रकारे. आता परत आपल्याला वरच्या बाजूनी करायचं आहे सुई. तर तिथं काय करायचं आहे, हे शेवटचं जे चौकोन झालं होतं आपलं, त्याच्यानंतर हे 2 मोतीमधून सुई काढायची गुलाबी आणि परत वरच्या 2 मोतीमध्ये पांढऱ्या मोतीमध्ये सुई काढली आपण. तर इथं परत 2 हिरवे मोती घ्यायचे आणि हा जो इकडचे जे 2 मोती आहेत ह्या खालच्या 2 मोतीमधून पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे इथं 6 मण्यांचं गोल तयार करायचं आहे. आता परत सुई वरच्या बाजूनी घ्यायची, पुढच्या गोलमध्ये घ्यायची परत. आता परत हे पुढच्या 2 मोतीमध्ये घ्यायचं पांढऱ्या आणि परत इथं 2 मोती घालायचे. तुम्ही इथं अखंड जे जोड मोती असतात ते वापरले तरी चालतील. आता परत इकडच्या 2 मोतीमधून घ्यायचं आहे, म्हणजे हे 6 मण्यांचं गोल तयार होत जातं. इकडं कसं झालं तसंच तिकडं पण करायचं. आता हे पूर्ण आपण जेवढे गोल आहेत वरच्या बाजूचे त्या सगळ्यामध्ये हे 6 मण्यांचं गोल तयार करून घेऊया हिरवे मोती घालून. तर इथं ह्या 2ऱ्या मोतीपर्यंत घ्यायचं आहे तिकडच्या.
आता इथल्या दुसऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं पण परत 2 मोती घालायचे. थोडी वेगळी डिझाईन दिसते ही. तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये पण बनवू शकता. आता परत तसंच करायचं आहे पुढचं पण. ही डिझाईन तुम्ही 4 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर किती नंबरमध्ये पण तुम्ही बनवू शकता, तसं काही नाही आहे. आता परत 2 घ्यायचे मोती. शक्यतो इथं जोड मोती जे असतात तेच वापरा तुम्ही. माझ्याकडे हे जोड मोती आहेत म्हणून मी जोड मोती घालते अशा प्रकारे. आता हे आपण जसे 4 बनवले तसे पूर्ण आपण बनवून घेऊया, म्हणजे वेगळी डिझाईन तयार होते. प्रकारे हे पूर्ण आपण इकडं बनवून घेतलेलं आहे. बाहेरची जी लाईन आहे ती पूर्ण 6 मण्यांच्या मोतीने केली आहे. आता परत आपल्याला हे चक्राचं डिझाईन दाखवायचं आहे वरच्या बाजूला. तर आता हे शेवटचं गोल झाल्यानंतर परत सुई ह्या गुलाबी मोतीमधून काढायची आणि हे वरच्या 2 पांढऱ्या मोतीमध्ये घेतली आपण. आता इथं आपण एकूण हिरवे 6 मोती घेऊया. सहा मोती घेतले आपण. आता वरचा 1 मोती सोडायचा आणि खालच्या एका मोतीमधून सुई काढायची. आता इथं 2च हिरवे मोती घ्यायचे परत. फक्त इथं 2च मोती घ्यायचे. सुरुवातीला 6 नंतर 2 घेतले. आता परत इकडच्या 2 मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे. असं ओढून घेतलं चांगलं, म्हणजे हे जे पान केले ते ह्या बाजूनी कललेलं दिसतंय आपल्याला. म्हणजे चक्राची बाजू एका बाजूनी, सगळे चक्राची बाजू कशी एकाच बाजूनी फिरते तशा प्रकारे आपण बनवतोय हे. आता परत पुढच्या सगळ्या मोतीमधून सुई काढायची. ते दुसऱ्या गोलच्या मध्यभागापर्यंत घ्यायचे सुई आणि परत इथून 2 पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायचे. आता इथं पण तसंच करायचं आहे. 6 मोती घ्यायचे हिरवे. सहा मोती घेतले. आता परत एका मोतीमधून एक मोती सोडून दुसऱ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची आणि परत इथं 2च मोती घालायचे. आता अगदी वेगळी डिझाईन दिसते ही. आणि परत ह्या इकडच्या 2 मोतीमधून काढायचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस पान ह्या बाजूनी असं ह्या बाजूनी कल्ल्यासारखं झालेलं आहे, त्यामुळे हे चक्रसारखं डिझाईन दिसतं आपलं. आता परत हे पुढच्या गोलपर्यंत घेऊन जाऊया. अतिशय सुंदर दिसते ही डिझाईन. आता हे जसे 2 आपण पानं केले तशीच ही पूर्ण रांगोळी भरून आपण हे असे पानं करून घेऊयात. म्हणजे आपल्याला ही रांगोळी, चक्राची रांगोळी तयार होते. अशा प्रकारे सुंदर अशी चक्राची डिझाईन आपण बनवायचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय सुंदर आणि थोडी नवीन आहे डिझाईन ही. तर तुम्ही सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा. आता आपण ह्याच्यामध्ये समई ठेवून बघूया. तर आता ह्याच्यामध्ये आपण समई ठेवलेली आहे. अतिशय सुंदर दिसते समईभोवती ही रांगोळी. आता ह्या समईच्या साईजप्रमाणेच ही डिझाईन केलेली आहे. जर तुमच्याकडे समई मोठी असेल तर तुम्ही साईज मोठी बनवू शकता आणि जर समई लहान असेल तर तुम्ही त्याच्या आकाराप्रमाणे समईच्या आकाराप्रमाणे महिरप बनवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.